वळूयात पुढच्या बातमीकडे। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं गेलं। वडील जिवंत असताना मुलांनी विचार करू नये असं वक्तव्य कालच खरं तर फडणवीसांनी केलं होतं। दरम्यान मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्राला असेल असं संजय राऊतांनी कालच वक्तव्य केलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राऊतांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय। सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये। कोणत्याही सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली। नाही, पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षणी। मोठ्या प्रमाणात रसिकहीच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते। आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध आहे। देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना, लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना। त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा, फार तर राष्ट्रपती पदाचा, शहाजहान प्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवरून। आणि हे झाले स्वतः। तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून।